हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून महिन्याचा क्रीडा सेक्शन आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे. त्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. एक विशेष ऑलिम्पिक आयोजित केलं जातं जे बेसिकली फिजिकली डिसेबल्ड आहेत त्यांच्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. त्याला स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो बेसिकली आपल्याला ऑलिम्पिकचे प्रकार माहीत आहे. एक असतं समर ऑलिम्पिक आणि दुसरं असतं विंटर ऑलिम्पिक. समर ऑलिम्पिक म्हणजे ज्या काही रेग्युलर क्रीडा स्पर्धा आहेत, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, यांना आपण त्या ठिकाणी समर ऑलिम्पिक्स म्हणतो. आणि विंटर ऑलिम्पिक म्हणजे काय, जे खेळ बर्फावर खेळले जातात त्यांना विंटर ऑलिम्पिक आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ओके, सो हे जे काही स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स जे आहे ते बर्लिन या ठिकाणी पार पडलं. बर्लिन हे ठिकाण जर्मनीमध्ये आहे. भारतानं टोटल या स्पर्धेमध्ये 202 पदकं जिंकली आणि यातले सुवर्ण पदकं आहेत 76. ओके, सो तुम्हाला हे दोनच आकडे चांगले लक्षात ठेवायचे आहेत. बाकीचं सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडलची संख्या पण मी त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना या ठिकाणी आणि या ठिकाणी विचारू शकतं. ओके, 202 एकूण पदकं आहेत, सुवर्ण 76 आहेत आणि टोटल भारतीय पदकातील खेळाडू किती होते तर 198. याचा अर्थ भारतानं जिंकलेल्या पदकांची संख्या ही खेळाडूंपेक्षा अधिक आहे, हे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतंय. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणाल की भारतानं 202 पदकं जिंकली, मग असा कोणता देश आहे ज्या देशानं या ठिकाणी सर्वाधिक पदकं जिंकली? सो हे स्पेशल ऑलिम्पिक आहे. या ठिकाणी मेडल टेबल नसतं, माहिती असू द्या. मेडल टेबल नावाचा प्रकार त्या ठिकाणी नसतो, कारण का हे एक स्पेशल ऑलिम्पिक आहे. त्यांना प्रमोशन करण्यासाठी ही स्पर्धा त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे या स्पर्धेविषयी, स्पेशल ऑलिम्पिक संस्थेकडून त्याचं आयोजन दिलं जातं. पीपल विथ इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, जे काही बौद्धिक दिव्यांग असणारे लोक आहेत, थोडक्यात आपण मतिमंद खेळाडू म्हणू शकतो, त्यांच्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. दर 4 वर्षांनी या समर ऑलिम्पिकचं आयोजन केलं जातं. 2019मध्ये मागच्या वेळेला ही स्पर्धा अबुधाबी इथं झाली होती. आगामी स्पर्धा 2027मध्ये त्या ठिकाणी पर्थ या ठिकाणी होणार आहे. ओके, पण बेसिकली तुम्हाला दोनच अँगलवरती आयोग प्रश्न विचारू शकतं. एक, हे स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स जे आहे समर गेम्स ते कुठं पार पडलं तर ते बर्लिनमध्ये. भारतानं एकूण पदकं किती जिंकली किंवा सुवर्ण पदकं किती जिंकली, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा या स्पेशल ऑलिम्पिकचा अर्थ काय हा पण त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बेसिकली जे काही बौद्धिक दिव्यांग खेळाडू आहेत त्यांच्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. नंतर आहे बघा काही महत्त्वाचे चर्चेतील खेळाडू. आता बेसिकली काय आहे, वर्तमानपत्र आणि न्यूज मीडियावरती त्या ठिकाणी जे बातम्या जास्त चर्चेत असतात त्याच्यावरती आयोग तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सगळ्यांना माहीत आहे 3 कुस्तीपटू आहेत. ह्या कुस्तीपटूंनी जे काही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि BJPचे खासदार आहेत त्यांचं नाव आहे ब्रिजभूषण सिंग. यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. त्या ठिकाणी हे आंदोलन नंतर फार वाढलेलं होतं. ओके, ह्या आंदोलकांना पोलिसांनी पकडून त्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्याचे काही व्हिडिओज देखील आपल्या सोशल मीडियावरती त्या ठिकाणी आपण पाहिलेले होते. सो बेसिकली हे जे काही महत्त्वाचे 3 खेळाडू आहेत त्या 3 खेळाडूंच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू होतं. मला असं वाटलं की आयोग कदाचित त्यातल्या कुठल्या तरी एका खेळाडूवरती प्रश्न विचारू शकतं, म्हणून मी त्या ठिकाणी हे घेतलेलं आहे. सो काही चर्चेतले खेळाडू हे चर्चेत असण्याचं कारण काय आहे तर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील लैंगिक अत्याचार आरोपामुळे त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये हे 3 खेळाडू त्या ठिकाणी लीडवर होते. कुठले खेळाडू आहेत तर त्यातली पहिली आहे साक्षी मलिक. ओके, साक्षी मलिक ही एक महिला कुस्तीपटू आहे, हरियाणा राज्याची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. लक्षात ठेवा, अशी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे जिनं ऑलिम्पिकमध्ये आपल्याला त्यांनी कुस्तीमध्ये पदक त्या ठिकाणी मिळवून दिले. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं 28 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी मिळालं होतं. नंतर 2022ला ज्या काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या बर्मिंगहमला, तिथं त्या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे.
याच्या अगोदर 2014च्या ज्या काही ग्लासगो क्रीडा स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी तिला 58 किलो वजनी गटामध्ये रजत पदक मिळालेलं आहे. ओके, सो ही 3 महत्त्वाचे खेळाडूंची नावं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यांचे मिळालेले सुवर्ण पदक असतील किंवा रजत पदक असतील किंवा कांस्य पदक असतील ते लक्षात ठेवणं थोडं चॅलेंजिंग आहे, परंतु ह्याला एकच पर्याय आहे, त्याला रिव्हिजन करा किंवा परीक्षेच्या पूर्वी जाताना ह्या त्यांच्या मिळालेल्या मेडलवर त्या ठिकाणी लक्ष द्या. ओके, पण त्यातल्या त्यात साक्षी मलिकबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तिनं 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटामध्ये त्या ठिकाणी काय मिळवलेलं आहे, ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे तिला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. दुसरी महत्त्वाची खेळाडू आहे, तिचं नाव आहे विनेश फोगट. ही एक महिला कुस्तीपटू आहे, हरियाणा राज्याची त्या ठिकाणी आहे आणि हिच्याबद्दल एक वैशिष्ट्य जे सांगायचं आहे ती म्हणजे राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. सो ही अशी भारतीय महिला कुस्तीपटू आहे, तिनं 2 मानाच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. एक आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2 आहे आशियाई क्रीडा स्पर्धा. जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की तिला टोटल 3 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक आहे आणि एका आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये तिला सुवर्ण आहे. सो बेसिकली राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू त्या ठिकाणी आहे. मग 2014चं ग्लासगो असेल, 2018चं गोल्ड कोस्ट असेल आणि 2022चं बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असेल, इथं तिनं स्पर्धा जिंकलेली आहे. शेवटची 2018ची जकार्ता इथं झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा, तिच्यामध्ये पण तिनं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये मात्र तिला सुवर्ण पदक किंवा कोणतेही पदक त्या ठिकाणी मिळवलेलं नाहीये. ॲज कम्पेअर टू साक्षी मलिक हे थोडं लक्षात ठेवायला सारखं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ओळीनं ज्या झाल्या 2014, 18 आणि 22 ह्या तिन्हीमध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकले. गोल्ड कोस्ट, ग्लासगो, गोल्ड कोस्ट आणि बर्मिंगहॅम. रादर 2018मध्ये तर तिला 2 गोल्ड मेडल दिसत आहेत. गोल्ड कोस्ट जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली तिच्यामध्ये पण तिला गोल्ड मेडल होतं आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पण तिला गोल्ड मेडल त्या ठिकाणी होतं. ओके, नंतर आहे बघा पद्मश्री, अर्जुन आणि मेजर ध्यानचंद. ॲज कम्पेअर टू साक्षी मलिक तिला एक पुरस्कार जास्त आहे, तो म्हणजे अर्जुन पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील दुसरा मानाचा सन्मान. ओके, येस, चलो. नंतर आहे बजरंग पुनिया. हा एक पुरुष कुस्तीपटू आहे. सो 3 महत्त्वाचे खेळाडू आपण बघितलेले आहेत. एक आहेत साक्षी मलिक, 2 आहेत विनेश फोगट, 3 आहेत बजरंग पुनिया. तिन्ही कुस्तीपटू आहेत आणि त्यातली सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे तिघही त्या ठिकाणी हरियाणा त्या ठिकाणी देशाचे राज्याचे त्या ठिकाणी आहेत. ओके, साक्षी मलिक सारखंच याला पण त्या ठिकाणी कांस्य पदक मिळालेलं आहे, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये 65 किलो वजनी गटामध्ये त्याला त्या ठिकाणी कांस्य पदक मिळालेलं आहे. 2018ची गोल्ड कोस्ट स्पर्धा असेल किंवा 2022ची बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असेल त्याला सुवर्ण मिळालेलं आहे. सो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये त्याला त्या ठिकाणी सुवर्ण पदक आहे. प्लस आणखीन एका स्पर्धेमध्ये सुवर्ण आहे, ते म्हणजे जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा. ओके, सो लक्षात ठेवा, महत्त्वाचं कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर तिकडं कांस्य पदक आपण मगाशी बघितलं होतं, इथं सुवर्ण पदक त्या ठिकाणी आहे. ओके, इथं बघा, इथं 3 सुवर्ण पदक आहेत. जर बजरंग पुनियाचं विनेश फोगट सोबत जर कंपॅरिझन करायचं असेल तर त्या ठिकाणी हे शेवटचे 3 मुद्दे आहेत ते बजरंग पुनियामध्ये तुम्हाला कॉमन दिसतील. 2018चं गोल्ड कोस्ट, बर्मिंगहॅम 2022 आणि जकार्ता 2018. सो सेम इथं आहे, फक्त या बजरंग पुनियाला 2014च्या ज्या काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये मात्र त्याला सुवर्ण पदक मिळालेलं नव्हतं. ओके, नंतर आहे पद्मश्री, अर्जुन आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. सो ओव्हरऑल जर बघायचं असेल, तिन्ही क्रीडापटू जे आहेत त्यांना पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा कॉमन आहे. फक्त विनेश फोगट आणि बजरंग पुनियाला अर्जुन पुरस्कार फक्त जास्त आहे. सो फक्त माहिती असू द्या, तिघांना कॉमन पद्मश्री आणि ध्यानचंद आहे. साक्षी मलिकला फक्त त्यातला अर्जुन नाही आहे, दोघांना अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी आहे. सो भारतासाठी भरपूर पदकं जिंकलेले हे 3 खेळाडू आहेत आणि ह्यांचं जे काही आंदोलन आहे ते वेगळ्या पद्धतीनं पोलिसांनी चिरडलं. इव्हन पंतप्रधानांनी यांच्या आंदोलनाची दखल देखील घेतली नाही. फायनली आत्ता कुठं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी त्या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे. परंतु सुरुवातीला पोलिसांनी यांच्यावरील आरोपांची म्हणजे ब्रिजभूषण सिंग जे आहे त्यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली होती. परंतु फायनली आता त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. त्यांचं म्हणणं असं साहजिक होतं की ज्या काही महिला कुस्तीपटू आहेत त्यांच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि बऱ्याच महिला कुस्तीपटूंनी आम्हाला या लोकांनी त्या ठिकाणी किंवा या व्यक्तीने आमच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत हे सांगितलेलं आहे.
सो ह्या सगळ्या महिलांचा जो काही जबाब आहे तो घेऊन या व्यक्तीला त्या ठिकाणी आरोपी करावं आणि हे जे काही महत्त्वाचं भारतीय कुस्ती महासंघ आहे, जे काही कुस्ती फेडरेशन आहे, त्या कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून त्याला काढून टाकावं. बऱ्याच लोकांनी ह्याला राजकीय वळण देण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु ह्या 3 कुस्तीपटूंची एक साधी सरळ मागणी होती की काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण झालेले आहेत आणि या प्रकरणांमध्ये दोषी जो आहे तो भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आहे आणि त्याला या पदावरून काढून टाका किंवा याच्यावरील आरोपाची चौकशी त्या ठिकाणी करा, अशी साधी सिंपल मागणी होती. परंतु जेव्हा हे आंदोलक जे आहेत 3 खेळाडू आहेत, जेव्हा संसद भवनाकडे जायला निघाले तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांची गळचेपी केली. बेसिकली बऱ्याच वेळेला भारताच्या सारख्या मोठ्या लोकशाही देशामध्ये त्या ठिकाणी स्वतःची काही जी मतं आहेत ती व्यक्त करत असताना किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना बऱ्याच वेळेला हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. ओके, आपल्याला राजकीय गोष्टीवर डिस्कशन करायचं नाही, परंतु आयोग त्या ठिकाणी एखाद्या खेळाडूवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. म्हणून साक्षी मलिक असेल, विनेश फोगट असेल आणि बजरंग पुनिया असेल, या तिन्ही खेळाडूंची इन्फॉर्मेशन मी थोडी घेतलेली आहे. ओके, येस, सगळ्यांना माहीत आहे 2020चं जे ऑलिम्पिक आहे ते टोकियो या ठिकाणी पार पडलं, पण हे 2021 मध्ये पार पडलं. पुढचं ऑलिम्पिक जे होणार आहे ते 2024 मध्ये पॅरिस या ठिकाणी पार पडणार आहे आणि या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जो काही भारताचा संघ सहभागी होणार आहे किंवा एकूणच खेळ प्रवृत्ती जी आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत इन पॅरिस नावाची एक मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. अनुराग ठाकूर जे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत त्यांनी याचं अनावरण केलं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली इथं याचं अनावरण करण्यात आलं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन IOA यांनी त्याचं आयोजन केलं होतं. उद्देश काय आहे तर पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी हे 2024ला पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक खेळापूर्वी भारतामध्ये या ऑलिम्पिकविषयी जागृती निर्माण करणे किंवा खेळांना त्या ठिकाणी प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचं आहे. सो भारत इन पॅरिस हा काय आहे, पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि भारतातील खेळांना प्रोत्साहन देणे. आणखीन एक ॲडिशनल माहिती असू द्या, 2028चं ऑलिम्पिक लॉस एंजलिस LA या ठिकाणी होणार आहे. 2032चं ऑलिम्पिक ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. जर भविष्यात तुम्हाला विचारलं तर 2020चं ऑलिम्पिक टोकियोमध्ये त्या ठिकाणी झालं होतं. 2016चं ऑलिम्पिक रिओला त्या ठिकाणी झालं होतं. 2012चं ऑलिम्पिक लंडन या ठिकाणी झालं होतं. फक्त माहितीसाठी असू द्यात, त्यातल्या त्यात प्रश्न तुम्हाला 24, 28, 32 याच घटनांवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. ओके, येस. नंतर आहे चौथी स्क्वॅश विश्वचषक स्पर्धा 2023. सो बेसिकली टेनिस सारखाच प्रकार असतो, परंतु एक रूम असते, साईडला त्या ठिकाणी काचा असतात आणि खेळाडू त्या ठिकाणी समोरच्या भिंतीवर जो काही चेंडू आहे तो मारत असतात आणि त्या ठिकाणी खेळत असतात. त्याला स्क्वॉश असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो स्क्वॉशचा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या भारतामध्ये चेन्नई इथं पार पडला आणि ही स्क्वॉश विश्वचषक स्पर्धा इजिप्त या संघाने जिंकली. सो 2 तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. एक, या स्पर्धेचं आयोजन कुठं झालं होतं तर भारत किंवा चेन्नई, किंवा ही स्पर्धा कोणी जिंकली तर ही स्पर्धा इजिप्तनं जिंकली. मलेशियाला हरवलं. भारत या स्पर्धेमध्ये 3ऱ्या स्थानावर त्या ठिकाणी राहिलेला होता. टोटल 8 देश त्या ठिकाणी सहभागी झाले होते. हाँगकाँग, जपान, मलेशिया, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, भारत आणि दक्षिण कोरिया. या खेळाचा प्रसार अजून जास्त देशांमध्ये झालेला नाही, त्यामुळं कमी देशांचे खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले होते. 2च गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या. चौथी स्क्वॅश स्पर्धा झाली कुठं, चेन्नई. विजेतेपद कुणाला मिळालं, इजिप्त. आणि भारताचं स्थान काय आहे तर भारत या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर राहिलेला आहे. जपान त्याच्यासोबतच त्या ठिकाणी आहे. नंतर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन नावाची संस्था आहे जी नेमबाजी चा विश्वकप त्या ठिकाणी आयोजित करते आणि हा एक कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा होती. ओके, कोहेल जर्मनी या ठिकाणी स्पर्धा पार पडली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही न्यूज आपण का घेत आहे कारण ह्या पदक तालिकेतील पहिला जो देश आहे तो आपला भारत आहे. भारतानं टोटल 15 पदकं जिंकली. या 15 पैकी 6 सुवर्ण पदकं त्या ठिकाणी होती. सो बेसिकली ही 6 सुवर्ण पदकं विजेती भारतीय खेळाडू लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त 2 लक्षात गोष्टी ठेवा की ISSF इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनचा कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कुठं पार पडली तर कुहेल या ठिकाणी पार पडली. या पदक तालिकेमध्ये पहिला देश आपला भारत होता. भारताने एकूण 15 तर टोटल 6 सुवर्ण पदकं त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. बाकीची रजत आणि सिल्वर, रजत आणि ब्रॉन्झ लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिली जी न्यूज आहे ती फार महत्त्वाची आहे. 200 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा जगातील पहिला फुटबॉलपटू
ख्रिस्तियानो रोनाल्डो जो पोर्तुगाल देशाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा आपल्या देशाकडून देशासाठी 200 फुटबॉल सामने खेळणारा जगातला पहिला खेळाडू कोण आहे तर ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. आणि या घटनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. त्यामुळं मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवा, VIMP करून ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, 200 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा जगातला पहिला खेळाडू कोण? लिओनल मेस्सीचं नाव देऊ शकतात, नेमारचं नाव देऊ शकतात, ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाव देऊ शकतात. सो ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पहिला खेळाडू आहे. नंतर 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. लेट्स मूव्ह अशी 2023च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसाची थीम आहे. 23 जून 1894ला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झाली होती, ज्या कमिटीकडून ऑलिम्पिकचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून दरवर्षी 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. माउंट एव्हरेस्ट जे जगातलं सर्वात उंचीचं शिखर आहे त्याची उंची आहे 8848.86 मीटर एक्झॅक्टली. जर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये बघितलं असेल तर त्याची उंची 8848 मीटर तुम्हाला दाखवली असेल, परंतु एक्झॅक्टली उंची जी आहे ती 8848.86 मीटर आहे. हे शिखर सर करणारी तामिळनाडू राज्यातील पहिली महिला, तिचं नाव आहे मुथामिझ सेल्वी. ही तामिळनाडूतील पहिली महिला आहे जिनं जगातलं सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर सर केलेलं आहे. नंतर आहे बुंडसलीगा फुटबॉल स्पर्धा. बायर्न म्युनिच नावाच्या संघानं जिंकली. सलग त्यांचं 11वं विजेतेपद त्या ठिकाणी होतं. कोलोन या क्लबचा त्यांनी पराभव केला. नंतर आहे बघा फिफा 20 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक 2023. अर्जेंटिना या देशामध्ये ही स्पर्धा पार पडली. उरुग्वे ह्या देशानं विजेतेपद जिंकलं. उपविजेतेपद त्या ठिकाणी इटलीला आहे. त्यामुळे आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की 20 वर्षाखालील फिफा फुटबॉल विश्वचषक खालीपैकी कोणत्या संघाने जिंकला. त्याच्यामध्ये अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स वगैरे ऑप्शन असतील वाटू शकतं, परंतु लक्षात ठेवा ही स्पर्धा उरुग्वेनं त्या ठिकाणी जिंकली आहे. नंतर आहे हे युरोपमधले जे काही फुटबॉल क्लब आहे त्यांच्यासाठी उफा चॅम्पियन्स लीग त्या ठिकाणी आयोजित केली जाते. UFA. ओके, उफा चॅम्पियन्स लीग त्या ठिकाणी आयोजित केली जाते. या चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद मँचेस्टर सिटीनं जिंकलेलं आहे. पहिल्यांदाच UEFA चॅम्पियनशिप जी आहे ती मँचेस्टर सिटीने जिंकलेली आहे. नंतर आहे युरो नेशन्स फुटबॉल लीग जी त्या ठिकाणी स्पेननं जिंकलेली आहे आणि उपविजेता क्रोएशिया त्या ठिकाणी राहिलेला आहे. सो बेसिकली आपण फुटबॉलच्या संदर्भात 4 महत्त्वाच्या स्पर्धा बघितल्या. बुंडसलीगा, बुंडसवरून तुम्ही बायर्न म्युनिच लक्षात ठेवू शकता. UEFA, मँचेस्टर सिटी, युरो नेशन, स्पेन. ओके, 20 वर्षाखालील फुटबॉल विश्वकप स्पर्धा उरुग्वेनं त्या ठिकाणी जिंकलेला आहे. प्रश्न विचारताना तुम्हाला याच गोष्टींवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. उपविजेता विसरला तरी काहीही अडचण नाही. फक्त फुटबॉल स्पर्धेचं नाव माहिती असू द्या आणि विजेता लक्षात असू द्या. मी थोडं डिटेलमध्ये जाऊन हे घेत असतो कारण आयोगाचं सांगता येत नाही की कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील, म्हणून ॲटलिस्ट स्पर्धेचं नाव आणि त्या स्पर्धेचा विजेता हे देखील तुम्ही लिहू शकता. तुमच्या ज्या काही नोट्स आहेत किंवा तुमच्या ज्या काही मी तुम्हाला PDF दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी नोट्स आहेत. त्या नोट्सचा प्रॉपर वापर करा. ओके, ज्या 4 फुटबॉल स्पर्धा आहेत ते नावं लिहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं का बुंडसलीगा बघा, बायर्न म्युनिच असं लिहून ठेवा. नंतर फिफा अंडर-20 उरुग्वे त्या ठिकाणी लिहून ठेवा. UEFA उफा चॅम्पियनशिप मँचेस्टर सिटी लिहून ठेवा किंवा युरो नेशन त्या ठिकाणी स्पेन लक्षात ठेवा. सो बेसिकली असं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं. नोट्स त्यासाठीच दिलेले आहेत किंवा पानाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला असं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं आणि परीक्षेला जाताना हेच रिवाईज त्या ठिकाणी करायचं. आपल्या परीक्षेची डिफिकल्ट लेवल जर चेक केली तर उपविजेता आतापर्यंत कधी विचारले नाही. आयोगानं प्रश्न विचारताना विजेत्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, नंतर आहेत बघा 2 महत्त्वाच्या स्पर्धा. त्या दोन्ही ज्युनियर हॉकी स्पर्धा आहेत. लक्षात ठेवा, एक आहे महिलांची आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा आणि दुसरी आहे पुरुषांची आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या दोन्हीही आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा पुरुषांच्या आणि महिलांच्या गटामध्ये भारतानं त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. सो महिलांचा आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा भारतानं जिंकलेली आहे, दक्षिण कोरियाचा पराभव केला. प्लस पुरुषांचा आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धा जी आहे ती पण भारतानंच त्या ठिकाणी जिंकलेली आहे. भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. फक्त लक्षात ठेवायचं, महिलांची स्पर्धा काकामिगाहारा जपानमध्ये पार पडली, तर पुरुषांची सालालाहा हे ओमानमधलं ठिकाण आहे तिथं पार पडलेली आहे. नंतर आहे बघा
पहिला उदयोन्मुख महिला क्रिकेट आशिया चषक 2023 हाँगकाँगमध्ये पार पडली. भारत ए या संघानं ही स्पर्धा जिंकलेली आहे. श्वेता सारावत ही त्या ठिकाणी भारतीय संघाची कर्णधार होती. बांगलादेश त्या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे. नंतर आहे पहिली प्रीमियर हँडबॉल लीग. अलीकडं बऱ्याच स्पर्धांसाठी त्या ठिकाणी लीग बऱ्याच क्रीडा स्पर्धांसाठी लीग स्पर्धांचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. फॉर एक्झाम्पल क्रिकेटसाठी IPL आहे, कबड्डीसाठी प्रो लीग आहे, बॅडमिंटनसाठी बॅडमिंटन लीग आहे. ओके, सो बेसिकली हँडबॉल या खेळासाठी पहिल्यांदाच लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र आयर्नमॅन या संघाने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशचा त्यांनी पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवरती ही स्पर्धा पार पडलेली आहे. सो पहिली प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धा महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने जिंकलेली आहे. नंतर कोलंबिया इथं झालेला जो काही 18 वर्षाखालील विश्वचषक आहे तिरंदाजीचा म्हणजे आर्चरीचा. ओके, या स्पर्धेमध्ये भारताच्या 2 खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. एकीचं नाव आहे आदिती स्वामी, परंतु हिनं हे मेडल जिंकत असताना त्या ठिकाणी जागतिक विक्रम केलेला आहे. 720 पैकी 711 गुण तिनं जिंकत त्या ठिकाणी हे मेडल जिंकलेलं आहे. आणि याच वर्ल्ड कपमध्ये एका भारतीय पुरुष खेळाडूनं त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे, तो आहे अभिषेक वर्मा. याचा अर्थ कोलंबिया इथं झालेला 18 वर्षाखालील जो काही विश्वचषक तिरंदाजी होता, विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा होती, त्याच्यामध्ये भारताच्या 2 खेळाडूंनी त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलंय. एक आहे भारतीय महिला खेळाडू, तिचं नाव आहे आदिती स्वामी, आणि दुसरा आहे अभिषेक वर्मा. नंतर गाड्यांची स्पर्धा जी असते त्याला ग्रँड प्रिक्स स्पर्धा म्हटलं जातं. जूनमध्ये 2 स्पर्धा झाल्या, स्पॅनिश आणि कॅनेडियन ग्रँड प्रिक्स. मॅक्स वेस्टरपेनने ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. रेड बुल संघाचा हा खेळाडू आहे आणि ही त्याची टोटल 100वी विजेतेपद त्या ठिकाणी होतं. एकदा आयोगानं या मॅक्स वेस्टरपेनवर प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी आहे. सो स्पॅनिश आणि कॅनेडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा, ह्या ग्रँड प्रिक्स स्पर्धा लक्षात ठेवा कशासाठी असतात, गाड्यांची शर्यत त्या ठिकाणी असते, अगदी शॉर्टमध्ये समजून सांगायला. ओके, नंतर रँगलर नावाचा एक फॅशन ब्रँड आहे, त्या फॅशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर आहे भारतीय संघाची महिला संघाची आघाडीची खेळाडू स्मृती मानधना. नंतर पॅरिस इथं जी काही डायमंड लीग स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकणारा भारतीय खेळाडू के मुरली शंकर. ओके, के मुरलीनं लांब उडी या खेळामध्ये पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. त्यामुळं तुम्हाला आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की के मुरली शंकर किंवा श्री शंकर हा कलेपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, एकतर ॲथलेटिक्स किंवा लांब उडी त्याच्यामध्ये ऑप्शन येऊ शकतो. नंतर नेदरलँडमध्ये जी काय ॲथलेटिक्स स्पर्धा झाली त्याच्यामध्ये 100 मीटर हर्डल्स किंवा 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी भारतीय खेळाडू ज्योती याराजी यांनी त्या ठिकाणी 100 मीटर हर्डल स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा भारतीय फिरकीपटू म्हणजे स्पिनर आणि डावखुरा म्हणजे लेफ्ट हँडेड स्पिनर. सो ओव्हरऑल जर बघायचं असेल तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा असा कोणता खेळाडू आहे, गोलंदाज आहे, जो डावखुरा आहे प्लस त्या ठिकाणी तो फिरकीपटू आहे, स्पिनर आहे, तर तो आहे सर रवींद्र जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा भारतीय स्पिनर त्या ठिकाणी ठरलेला आहे. नंतर दुबई इथं पहिली महिला कबड्डी लीग त्या ठिकाणी पार पडली. उमा कोलकाता या संघाने विजेतेपद जिंकलं. पंजाब पॅन्थर्सनं उपविजेता होता. टोटल 8 संघ त्या ठिकाणी सहभागी झाले होते. सो पहिली महिला कबड्डी लीग कुठं झाली, दुबईमध्ये झाली, आणि या स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलंय, उमा कोलकाता या संघानं. ओके, नंतर आहे बघा देशातील पहिली आणि जगातील सर्वात वेगवान बाईक मोटो GP स्पर्धा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश. तशी बेसिकली काय आहे, मगाशी म्हटलं की 4 व्हीलर गाड्यांची जी काही शर्यत असते त्याला ग्रँड प्रिक्स म्हटलं जातं आणि 2 व्हीलर गाड्यांची जी काही स्पर्धा असते त्याला मोटो GP असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो माहिती असू द्या, 2 व्हीलरसाठी मोटो GP नावाची स्पर्धा असते आणि 4 व्हीलर ज्या असतात त्या 4 व्हीलरसाठी ग्रँड प्रिक्स नावाची स्पर्धा त्या ठिकाणी असते. सो मोटो GP म्हणजे 2 व्हीलरसाठी जे काही गाड्यांची शर्यत आहे ती आपल्या भारतामध्ये बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आहे तिथं त्या ठिकाणी पार पडणार आहे. नंतर आहे जगातील पहिलं ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स
सिंगापूर या ठिकाणी पार पडलेला आहे. थोडक्यात जे काही व्हिडिओ गेम्स वगैरे असतात त्याच्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडून त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सो जगातील पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. ओके, नंतर आहे पहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा चित्रपट महोत्सव. बेसिकली क्रीडावर आधारित जे काही चित्रपट बनवलेले असतात त्यांच्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कोलकाता या ठिकाणी हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा चित्रपट महोत्सव पार पडला. नंतर एक महत्त्वाचा उपक्रम आहे जीतेंगे हम. आता हे जीतेंगे हम काय आहे तर सगळ्यांना माहीत आहे 2023चा क्रिकेटचा जो काही विश्वचषक आहे तो आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. याच्यापूर्वी 1983 आणि 2011 या 2 वर्षी भारताने त्या ठिकाणी वनडेचा वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकला होता आणि त्याच्यानंतर आपण वर्ल्ड कप जिंकला नाही. सो आपल्याला एक सुवर्ण संधी आहे की 2023चा जो काही वनडेचा वर्ल्ड कप होणार आहे तो भारतात होणार आहे आणि या निमित्तानं आपण त्या ठिकाणी हा वर्ल्ड कप परत एकदा जिंकू शकतो. सो जीतेंगे हम यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याचा अनावरण अब्जाधीश गौतम अदानी यांनी केलं. सो आगामी ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला प्रोत्साहन देणं. सो भारताला किंवा भारतीय संघाला परत एकदा 2023चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना किंवा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा खेळाडू आहे अरविंद चिदंबरम. ओके, सो दुबई बुद्धिबळ स्पर्धा अरविंद चिदंबरम यांनी जिंकली. आशियाई अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे ती दिव्या देशमुख यांनी जिंकलेली आहे. आणि नॉर्वे बुद्धिबळ ब्लिट्स स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा परत एकदा त्या ठिकाणी डी गुकेश यांनी त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. सो 3 बुद्धिबळ स्पर्धा आहे. एक आहे दुबई जी अरविंद चिदंबरम यांनी जिंकलेली आहे. आशियाई स्पर्धा दिव्या देशमुख ह्या नागपूरच्या महिला ग्रँडमास्टर त्या ठिकाणी आहेत आणि नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा त्या ठिकाणी डी गुकेशनं त्या ठिकाणी जिंकलेली आहे आणि मॅग्नस कार्लसनचा त्यांनी पराभव केलेला आहे. ओके, आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करूया. ओके, क्विक रिव्हिजन आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ओके, जेवढी तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी जास्त येतील. ओके, येस, जागतिक विशेष ऑलिम्पिक उन्हाळी स्पर्धा जर्मनीमध्ये पार पडल्या. भारताला 202 पदकं मिळाली. सुवर्ण पदकं त्या ठिकाणी 76 आहेत. जे काही बौद्धिक दिव्यांग खेळाडू आहेत त्यांच्यासाठी दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 19ची स्पर्धा अबुधाबीला झाली. आगामी स्पर्धा 2027मध्ये परत या ठिकाणी पार पडणार आहे. नंतर भूषण सिंग जे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार आहेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले आहेत आणि आरोपाची चौकशी करावी म्हणून काही कुस्तीपटूंनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे काही खेळाडू त्या ठिकाणी चर्चेत होती. पहिली होती साक्षी मलिक, दुसरी विनेश फोगट, तिसरे आहेत बजरंग पुनिया. साक्षी मलिक ह्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू त्या ठिकाणी आहे. 2016च्या ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्य पदक जिंकलं होतं. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं त्या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकले. पद्मश्री आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. विनेश फोगट हरियाणाचे आहे. तिच्याबद्दल वैशिष्ट्य म्हणजे आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. 4 सुवर्ण पदक मिळालेले आहेत. त्यातले 3 आहेत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातले, 1 आहे आशियाई क्रीडा स्पर्धेतलं. पद्मश्री अर्जुन आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. बजरंग पुनिया हरियाणाचा त्या ठिकाणी आहे. टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये त्याला त्या ठिकाणी कांस्य पदक मिळालं होतं. 3 सुवर्ण पदकं आहेत, 2 राष्ट्रकुल स्पर्धेतली, 1 आशियाई क्रीडा स्पर्धेतली. पद्मश्री अर्जुन आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. या तिन्ही खेळाडूंबद्दल कॉमन गोष्ट ही आहे की तिन्ही खेळाडू कुस्तीपटू आहेत. तिन्ही खेळाडू हरियाणाचे आहेत. तिन्ही खेळाडूंना पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यातल्या 2 खेळाडूंना एकसारखे पुरस्कार आहेत, पद्मश्री अर्जुन आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ओके, नंतर 2024चा ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार आहे आणि यासाठी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारत इन पॅरिस नावाची मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ह्याचं आयोजन केलेलं आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं. ओके, माहिती असू द्या फक्त 2028चं ऑलिम्पिक लॉस एंजलिसला होणार आहे. 2032चं ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. 34 स्क्वॅश विश्वचषक स्पर्धा जी आहे ती चेन्नईमध्ये पार पडली. इजिप्तने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. भारत जपानसोबत संयुक्तरित्या 3ऱ्या स्थानावर राहिलेला आहे. ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कुहेल या ठिकाणी पार पडली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेच्या पदक तालिकेमध्ये भारत 1 नंबरला राहिलेला आहे. भारतानं 15 पदकं जिंकलेत. टोटल सुवर्ण 6 त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. 200 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा जगातला पहिला खेळाडू आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. याची गिनीज बुक ऑफ
रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हा पोर्तुगल देशाचा खेळाडू आहे. 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस असतो. लेट्स मूव्ह अशी या वर्षीची संकल्पना आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी तामिळनाडू राज्यातील पहिली महिला मुथामीज सेल्वी. बुंडसलिगा बायर्न म्युनिचनं जिंकलेली आहे. फिफा अंडर-20 उरुग्वेनं जिंकलाय. UEFA चॅम्पियन्स मँचेस्टरनं जिंकलेले आहे. युरो नेशन्स स्पेननं जिंकलेले आहे. पुरुषांची आणि महिलांची ज्युनियर हॉकी स्पर्धा जी आहे ते आपल्या भारतीय संघानंच त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. पहिला उदयोन्मुख महिला क्रिकेट आशिया चषक भारतानं त्या ठिकाणी जिंकलेली आहे. पहिली प्रीमियर हँडबॉल लीग महाराष्ट्र आयर्नमॅननं जिंकलेली आहे. कोलंबो इथं झालेला 18-20 वर्षाखालील विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये भारताच्या 2 खेळाडूंनी त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकले. आदिती स्वामी ही एक महिला आहे आणि अभिषेक वर्मा हा एक पुरुष खेळाडू त्या ठिकाणी आहे. स्पॅनिश आणि कॅनेडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स वेस्टरपेननं जिंकलेली आहे, जो रेडबुल संघाचा खेळाडू आहे. रँगलर ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर आहे स्मृती मानधना. के मुरली शंकर श्रीशंकर जो आहे त्यानं लांब उडीमध्ये पॅरिस डायमंड लीग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा भारतीय फिरकीपटू आहे रवींद्र जडेजा. दुबई महिला कबड्डी लीग उमा कोलकाताने त्या ठिकाणी जिंकलेली आहे. देशातील पहिली मोटो GP स्पर्धा ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडणार आहे. जगातील पहिलं ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी पार पडलं. जितेंग हम नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 2023चा जो काही आगामी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आहे त्याच्यामध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन दिलं जाईल. दुबई ओपन जिंकले अरविंद चिदंबरम यांनी. आशियाई बुद्धिबळ स्पर्धा दिव्या देशमुख यांनी आणि नॉर्वेची बुद्धिबळ स्पर्धा डी गुकेशनं जिंकलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी मॅग्नस कार्लसनचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.